नमस्कार, मी शिर्डीतून पत्रकार सतीश वायजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शिर्डीत एक 2-3 दिवसापूर्वी 2 सूचक विधानं केली. डॉक्टर विखे पाटलांचं वैशिष्ट्य असं आहे की ते त्यांच्या भाषणामध्ये जे विधानं करतात त्यानंतर बऱ्याच काळ त्यावर उलटसुलट चर्चा सुरू असते. काहींना ते आवडतं, काहींना ते आवडत नाही. पण आज मी जी तुम्हाला 2 विधानं सांगणार आहे ती काही वादग्रस्त विधाने नव्हेत, ती आहेत विचार करायला लावणारी किंवा त्यामागचा कार्यकारण भाव नेमका काय असावा याबाबत विचार करायला लावणारी ती विधान आहे. त्यांनी पहिलं विधान केलं एका कार्यक्रमात बोलताना जाहीरपणे, साई संस्थांमध्ये वारंवार राजकीय पुनर्वसन केले जाते ते योग्य नाही. आता मुळातच साई संस्थांनी राजकीय पक्षांनी वाटून घेतलेली जी देशातली महाराष्ट्रातली प्रमुख देवस्थानं आहेत ती राजकीय पक्षांनी वाटून घेतली. जे सत्ताधारी असतात ते तेथे जाऊन बसतात. मग त्यात राजकीय पुनर्वसन होणं ही नवलाची बाब राहिलेली नाही. मात्र त्यांनी त्याविषयी असं विधान केलं की साई संस्थांमध्ये वारंवार राजकीय पुनर्वसन केलं जातं ते योग्य नाही. दुसरं विधान त्यालाच पूरक आहे. कुणी कितीही तक्रारी केल्या आणि शिष्टमंडळं नेली तरी संधी मिळणारच आणि साईबाबाच ती देणार. या 2 विधानांचं जर तुम्ही तर्कसंगती लावायची ठरली तर त्यातून असं स्पष्ट होतं की साई संस्थांच्या विश्वस्त मंडळ नेमण्याच्या हालचाली पडद्यामागे सुरू आहेत आणि त्यात त्यांची भूमिका अशी आहे की वारंवार तेथे राजकीय पुनर्वसन केलं जातं ते योग्य नाही. आणि दुसरं आहे की कुणी कितीही शिष्टमंडळी नेली, तक्रारी केल्या तरी साईबाबा आम्हाला संधी देणारच. मग आता ते आम्हाला देणार म्हणजे त्यांना देणार की त्यांचे वडील मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना देणार, ह्या आणखीन एक वेगळा भाग. पण ही 2 विधाने सूचक आहेत आणि त्यात साई संस्थांची जी ख्याती आहे ती देशातलं एक श्रीमंत देवस्थान आहे. परंतु 3 वर्षापासून हे देवस्थान विश्वस्त मंडळाविना आहे आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तेथे तदर्थ समिती काम पाहत आहे. आता बघा, यापूर्वीची 3 विश्वस्त मंडळे वादग्रस्त नियुक्त्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आणि घरी गेली. एक विश्वस्त मंडळ तर असं होतं ते आमदार कैलासवासी जयंतराव ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली आलेलं होतं आणि ते विखे पाटलांना मान्य नव्हतं, म्हणजे मंत्री विखे पाटलांना. त्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगून एका दिवसात कायदेशीर लढाई लढून ते मंडळ घरी घालवलं. हा इतिहास अद्यापही फार जुना झालेला नाही. आता दुसरं आहे की वारंवार राजकीय पुनर्वसन नको असं म्हणावं तर जयंतराव ससाणे असतील, माजी मंत्री शंकरराव कोल्हे असतील आणि त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये जे सुरेश हावरे होते ते भाजपचे नेते होते, संघ परिवारातले एक प्रमुख व्यक्तिमत्व होतं, बिल्डर होते. त्यांना सुद्धा राजकीय पुनर्वसनासाठीच तेथे बसवलं. याचं कारण असं आहे की या अध्यक्षपदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे आणि तेच डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनाही अध्यक्षपदाची संधी देण्यात आली. म्हणजेच एका अर्थाने राज्यमंत्री पदाचा दर्जा बहाल करण्यात आला. आता असं आहे की या राज्यमंत्री पदाच्या दर्जामुळे आणि साई संस्थांकडे आपल्या असलेला 5-10 हजार कर्मचाऱ्यांचा वर्ग, त्याची देशातली ख्याती, महत्वाच्या सेलिब्रिटींची तिथे असलेली वर्दळ, राजकीय नेत्यांची वर्दळ, त्यामुळे निर्माण होणारे कॉन्टॅक्ट, प्रचंड मोठे अधिकार, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जी आधी राजकीय नियुक्ती झाली सुरेश हावरेंची, त्या काळात साई संस्थांच्या तिजोरीतून भाजप नेत्यांनी म्हणजे प्रामुख्याने सुधीर मुनगंटीवार सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी, मंत्र्यांनी 150 कोटी रुपये साईबाबांच्या तिजोरीतून बाहेर नेले होते. हा इतिहास सुद्धा काही फार जुना आहे असा नाही. म्हणजे राजकीय पुनर्वसनासाठी ज्या मंडळींना नेमलं त्यांनी विकासाऐवजी आपापल्या मतदारसंघासाठी साईबाबांच्या तिजोरीतून निधी नेला, हे वास्तव आहे. पण तो आजचा आपला विषय नाही. दुसरे जे विधान आहे की कुणी किती, म्हणजे डॉक्टर विखे पाटलांचं, कुणी कितीही शिष्टमंडळे नेली, तक्रारी केल्या तरी संधी आम्हालाच मिळणार. आता विषय असा आहे की कुणी शिष्टमंडळ नेली,
कुणाच्या विरोधात नेली? डॉक्टर विखे पाटील म्हणतात त्याप्रमाणे जर शिष्टमंडळ त्यांच्या विरोधात नेली असेल, विखे पाटलांच्या विरोधात नेली असेल आणि देवेंद्र फडणवीसां म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांकडे ते गेली असतील आणि फडणवीस साहेबांनी कुठल्या एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना त्या शिष्टमंडळाचा मागणीसाठी तक्रारीसाठी फोन केला असेल तो भाग म्हणजे अलहिदा. परंतु जर राजकीय पुनर्वसनासाठी अध्यक्षपदाची नियुक्त होणार असेल तर त्यात स्वतः डॉक्टर सुजय विखे पाटील असतील तर मग ते एका अर्थाने राजकीय पुनर्वसन होईल. आणि दुसरे वेटिंगला आहेत ते कोपरगावचे युवा नेते भाजपचे विवेक कोल्हे. म्हणजे या दोघांपैकी एकाला संधी मिळाली तर ते राजकीय पुनर्वसन असणार आहे आणि नेमकं तेच डॉक्टर सुजय विखे पाटलांना मान्य नाही. साई संस्थांमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह एकूण 17 विश्वस्त आहेत. 8 विश्वस्त कुठल्या ना कुठल्या तरी विषयातले खरेखुरे तज्ज्ञ असायला हवेत. एक महिला, एक मागासवर्गीय आणि 7 विश्वस्त अहिल्यानगर जिल्ह्यातील असावेत आणि विश्वस्तांवर कुठल्याही स्वरूपाचे म्हणजे गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे नसावेत एवढे निकष आहेत. दुर्दैवाचा भाग असा की गेल्या 10-12 वर्षामध्ये तज्ज्ञ असलेले 8 विश्वस्त कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तरी सापडलेले नाहीत. कुठल्याच तरी स्वरूपाचे गंभीर फौजदारी गुन्हे नाहीत. असे विश्वस्त सुद्धा म्हणजे असे गुन्हे असताना सुद्धा मंडळात आलेले विश्वस्त आहेत. हे या सगळ्याच राजकीय पक्षांची शोकांतिका आहे. तो सुद्धा आजचा विषय नाही. विषय 2च आहेत की साई संस्थांमध्ये वारंवार राजकीय पुनर्वसन योग्य नाही हे पहिलं विधान डॉक्टर सुजय विखे पाटलांचं. आणि कुणी कितीही तक्रारी केल्या तर साईबाबाच आम्हाला संधी देणार. मग साईबाबा नेमकी कुणाला संधी देणार आणि साई संस्थांमध्ये कुणाच्या राजकीय पुनर्वसनाला कुणाचा विरोध आहे याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. या विधानाबाबत, या दोन्ही सूचक विधानाबाबत मी केलेलं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोन पे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.